तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे। आता NPS असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार 50% पेन्शन, किमान रुपये 7,500 पेन्शनची हमी। तर हा नवीन GR काय सांगतो? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा GR पाहणार आहोत, जो सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजे रिवाइज्ड पेन्शन स्कीम बद्दल आहे। हा GR 6 मे 2026 रोजी जारी करण्यात आला आहे। तर हा GR कशाबद्दल आहे? तर NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे। ही योजना 1 मार्च 2024 पासून लागू आहे। नंतर ऑप्शन देण्याची अंतिम तारीख, तर इच्छुक कर्मचाऱ्यांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत ऑप्शन द्यावा लागणार। नंतर किती पेन्शन मिळणार? तर 20 वर्ष सेवा पूर्ण, शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शन प्लस DA, आणि 10 ते 20 वर्ष सेवा, सेवेनुसार प्रपोर्शनल पेन्शन, आणि किमान पेन्शन रुपये 7,500 प्रति महिना। नंतर कुटुंब पेन्शन, तर निवृत्तीवेतनाच्या 60% कुटुंबाला मिळणार। नंतर NPS मधील पैसे काय करायचे? तर NPS मधील 60% रक्कम सरकारकडे जमा करावी लागेल। उरलेल्या 40%वर ॲन्युटी म्हणजे वार्षिकी मिळेल। नंतर आधी पैसे काढले असतील तर काढलेली रक्कम 10% व्याजासह परत भरावी लागेल। नंतर राजीनामा दिल्यास तर या योजनेचा फायदा मिळणार नाही, फक्त NPSचे लाभ मिळतील। आणि इतर महत्त्वाचे मुद्दे म्हणजे ग्रॅच्युइटी लागू राहील। शासकीय, जिल्हा परिषद, अनुदानित संस्था कर्मचाऱ्यांनाही लागू। तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर 50% पेन्शन, किमान रुपये 7,500, कुटुंबाला 60% पेन्शन, आणि NPS प्लस नवीन योजना एकत्र। तर हा GR सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।